ठरल्यानंतर बोगदा जो आहे त्याच्या अर्ध्यामध्येच या सगळ्या गाड्या इथे थांबवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे इथे वाहतूक ठप्प झाली। बोगद्यामधली गाड्या अडकून पडलेल्या आहेत। हळूहळू या गाड्या ज्या आहेत त्या रिव्हर्स घेऊन बाहेर काढल्या जात आहेत, मार्ग मोकळा केला जात आहे। 11 किलोमीटरचा साधारणतः कोस्टल रोड आहे। वरळी ते मरीन लाईन्स इथपर्यंत हा जो मार्ग आहे कोस्टल रोडचा, अनेक मुंबईकर याचा वापर करत असतात। झटपट टाउनमध्ये पोहोचावं यासाठी म्हणून कोस्टल रोडचा वापर मुंबईकर करत असतात आणि ही जी वेळ आहे ती ऑफिसेसची वेळ आहे। दुपारच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये इथे वाहतूक सुरू असते। लवकरात लवकर टाउनमध्ये पोहोचता यावं, नरिमन पॉइंट या ठिकाणी पोहोचता यावं यासाठी अनेक जण या मार्गाचा वापर करत असतात। अगदी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, मंत्री हे देखील अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळेच या मार्गाचा वापर करत असतात। इतका हा मार्ग मुंबईकरांसाठी सोयीचा आहे। मात्र आज एका गाडीला या ठिकाणी बोगद्याच्या सुरुवातीलाच आग लागल्यामुळे अनेक जण इथून अडकून पडलेले आहेत। गाड्या हटवल्या जात आहेत। आता मंत्रालयाकडे जाणारा हा जो मार्ग आहे तो आता कोस्टल रोडचा आहे तो बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय अग्निशमन दल कोस्टल रोड बोगद्यामध्ये आता दाखल झालेला आहे। ज्यावेळेला आग लागली त्यावेळेला अशा प्रकारे धूर या ठिकाणाहून बाहेर येऊ लागला होता आणि मग वाहतूक अर्ध्यामध्येच थांबवण्यात आली होती। तर कोस्टल रोडचा हा बोगदा आपण पाहतोय, बोगद्याच्या सुरुवातीलाच धावत्या गाडीला आग लागली। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, आता काय एकूण पाहताय तुम्ही दृश्य? या ठिकाणी पाहतोय की कोस्टल रोडच्या नरिमन पॉइंट पासून वरळीच्या दिशेने येणाऱ्या बोगद्यामध्ये आग लागलेली आहे आणि त्यानंतर हाजी अलीच्या या दिशेवरून नरिमन पॉइंटकडे जाणारा देखील रस्ता जो आहे तो वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आलेला आहे। कारण कोस्टल रोडच्या नरिमन पॉइंटपासून वरळीच्या दिशेने येणाऱ्या बोगद्यामध्ये गाडीने पेट घेतल्यानंतर धूर जो आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निघत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर आता वरळीकडून जो नरिमन पॉइंटच्या दिशेने जो वाहतूक ही वाहतूक देखील आता थोड्याच वेळापूर्वी बंद करण्यात आलेली आहे। वाहतूक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण हाजी अलीपासून ते नरिमन पॉइंटच्या दिशेने जाणारा हा कोस्टल रोडचा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि वाहतूक वळवण्याचं काम सध्या वाहतूक विभागाच्या पोलिसांच्या वतीने या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अर्ध्या तासापूर्वी ही जी घटना जी आहे ती घटना घडली होती आणि त्यानंतर आता हा नरिमन पॉइंटच्या दिशेने जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येत आहे आणि गणपतराव देशमुख त्याचसोबत हाजी अलीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जी आहे ती ही वाहतूक वळवण्यात आल्याचं चित्र आपल्याला सध्या आता या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि कोस्टल रोडचे दोन्ही बोगदे जे आहेत ते दोन्ही बोगदे आता बंद झाल्याचं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। कारण की जी घटना जी आहे ती घटना नरिमन पॉइंटच्या दिशेवरून येताना